सर्वांना नमस्कार. इंस्टाग्रामच्या पोस्टचा इफेक्ट आपण पाहू शकतो की नुकतीच इंस्टाग्रामवरती मी पोस्ट केली होती की शिक्षण मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही बालुशा माने वन इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावरती जाऊन पाहूसुद्धा शकता. कारण रोज नवीन नवीन मुद्दे काढून शिक्षक भरतीत खोडा घालण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून शिक्षक भरती लांबणी पडत आहे असा या पाठीमागचा उद्देश होता. आणि सर्वांनाच पुरुष शिक्षक असतील किंवा महिला शिक्षक असतील मेरिटनुसार भरती हवी असा प्रामाणिक हेतू होता. आणि याच इंस्टाग्राम पोस्टनंतर शालेय विभागाने खुलासा केलेला आहे की फक्त महिलांनाच निवड होईल का 1 ते 6 पर्यंत, की पुरुषांची संधी नाकारली जाणार आहे पुरुष शिक्षकांची. या संदर्भात मित्रांनो हा व्हिडिओ आपण या चॅनलमध्ये पाहत आहोत. त्याचबरोबर शिक्षकांच्या हक्काच्या नोकरीसाठी सक्रिय लढासुद्धा आपण देत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की 6वी पर्यंतच्या वर्गासाठी महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नेमा असा शिक्षण विभागानं जणू काही आदेशच दिला आहे. त्याचबरोबर हा निर्णय घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी काय हे सर्वच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत जायला हवी. शाळेतील मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी अल्पवयीन मुलामुलींचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील 623 शाळांत महिला शिक्षिकाच नाही आहेत, त्यामुळे मुलींचे समुपदेशन होणार कसे असाही प्रश्न आहे. अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. शाळेत विविध समित्या स्थापनेसह तक्रारपेटी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, परंतु शिक्षिकाच नसतील तर मुलींचे समुपदेशन होणार कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या शाळात मुली आहेत तिथे महिला शिक्षकांची नियुक्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की पॅरेंटची डिमांड आहे की 30% जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यामध्ये फक्त 30% शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थिनी अडचणी कोणापुढे मांडणार? भले मुले असतील मुलं असतील, पण अडचणी कोणापुढे मांडणार हा एक पॅरेंटचा सवाल होता आणि तशी मागणीसुद्धा करण्यात आली होती. आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. दिवसेंदिवस राज्यात मुलीवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. अत्याचारांच्या घटना घडू नयेत यासाठी शाळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असणे आवश्यक आहे, परंतु जिल्ह्यात केवळ 30% महिला शिक्षकच असल्याने मुलींना अडचणी सांगायच्या कोणाला अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान एकतरी महिला शिक्षिका असावी अशी मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय की पाठीमागची याच्या पार्श्वभूमी काय, तर मागील महिन्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना राज्यभरात समोर आल्या होत्या. बहुतांश वेळी मुली आपला त्रास समस्या महिला कर्मचारी किंवा शिक्षकांकडे मोकळेपणाने व्यक्त करतात, मात्र त्याच समस्या पुरुष कर्मचाऱ्याकडे सांगताना त्या संकोच करतात. त्यामुळे शाळेत एकतरी महिला कर्मचारी असावी, परंतु जिल्ह्यातील बहुतांश शाळेत महिला शिक्षिकाच नसल्याचं चित्र आहे, म्हणजे वास्तविकता आहे. त्यावेळी मुलींचे समुपदेशन होणार कसे? मुली मुळातच लाजाळू असल्याने सहजासहजी आपल्या समस्या इतरांना सांगत नाहीत. वर्ग शिक्षिका सर्वच मुलींच्या जवळच्या असतात, त्या मुलींच्या समस्या समजून घेऊन समुपदेशन करू शकतात, मात्र शाळेत महिला शिक्षिका नसल्याने समुपदेशन करणार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि सध्याची आपण ही स्थिती पाहतोय की जिल्ह्यात शासकीय अनुदानित विनाअनुदानित खाजगी माध्यमाच्या एकूण 4,454 शाळा आहेत. या शाळांमध्ये 8,70,510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि जवळपास 4 लाख याच्यातल्या विद्यार्थिनी आहेत, म्हणजे 50% मुलं आणि 50% जवळपास मुलं आहेत. जिल्ह्यात जवळपास 30,778 शिक्षक आहेत, त्यामध्ये 15,758 पुरुष शिक्षक तर 15,000 महिला शिक्षकांची संख्या आहे. म्हणजे आपण पाहतोय जवळपास दोन्हीची टक्केवारी सारखीच असली तरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या केवळ 30% असल्याचं दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या 2,106 शाळा असून एकूण 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. 8,222 शिक्षक कार्यरत असून महिला शिक्षकांची संख्या केवळ 3,500 आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांवर महिला शिक्षकच नाही आहेत आणि त्याच्यामुळे
जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी आहेत, त्या काय म्हणत आहेत की जिल्ह्यातील जवळपास सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महिलांची संख्या 40% अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला एकतरी महिला शिक्षक असावे असे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात आले आहे. मित्रांनो, ही पार्श्वभूमी झाली आणि वास्तविकता पण आपण झाली. पार्श्वभूमी बदलापूर प्रकरण आहे, ती होती पॅरेंटची मागणी आहे त्याच्यानुसार, आणि सध्याची वास्तविकता आपण पाहिलेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा जो आपल्या मनामध्ये प्रश्न आहे की पुरुष शिक्षकांना ज्यांचं डी.एड झालेलं आहे किंवा 6वीपर्यंत बी.एड सुद्धा पात्र आहेत, ज्यांनी TET-1 दिलेली आहे, त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेवरती नियुक्ती मिळणार की नाही, हा आपला प्रश्न आहे. आणि या संदर्भातच आपण शालेय विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यावरती पुरुष शिक्षकांना संधी दिली जाणार की नाही, कारण पवित्र पोर्टलद्वारे सध्या भरती सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पोर्टलद्वारे भरती होणार आहे, असा सवाल केला असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेवरती येणाऱ्या काळामध्ये जी पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर असं नाही की पुरुषांना प्राधान्यच देण्यात येणार नाही, परंतु अर्थातच महिलांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीमध्ये महिलांचं मेरिट हे कमी लागू शकतं आणि पुरुषांना टफ मेरिटचा सामना करावा लागू शकतो. कारण असा आदेशच शालेय विभागानं दिलेला आहे की ज्या झेडपीजमध्ये पुरुषांचं आणि महिला शिक्षकांचं प्रमाण हे 50-50% असायला हवं, पण आपण पाहतोय की काही ठिकाणी अगदी शिक्षिकाच उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षिकांचं मात्र आता येणाऱ्या काळामध्ये निवड होणार आहे. पुरुष शिक्षकांची सुद्धा निवड होईल, परंतु त्यांचं मेरिट हाई जाऊ शकतं, कारण आता मुलींच्या समुपदेशनाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि असा निर्णय किंवा आदेशच शालेय विभागानं घेतल्याचं आपल्याला दिसतं. मित्रांनो, आपण पाहतोय की रोज नवीन नवीन GR काढून पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती चालू आहे त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे. तरीसुद्धा आपण मेरिटनुसार भरती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु ज्या शाळांमध्ये अगदी महिला शिक्षिकाच नाही आहेत तिथं मात्र महिला शिक्षिका असणं ही काळाची नितांत गरज आहे. म्हणूनच पॅरेंट्सनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे. पाहूयात यावरती येणाऱ्या काळामध्ये अजून काय डिसिजन घेतला जातो, परंतु ही महिला शिक्षकांसाठी नक्कीच आनंददायक बातमी असणार आहे. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.